देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2023 हा आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव तृणधान्य वर्ष म्हणून आपण साजरा केला। पूर्ण देशामध्ये त्याची माहिती गावागावापर्यंत पोहोचवली। हा वर्ष 2026 म्हणजे महिला शेतकरी वर्ष आहे, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष। आणि म्हणून या दोघांचीही संधी साधत आपल्या गुढीपाडवाच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र पणन मंडळाने हे ठरवलं आहे की आरोग्याचा हा वर्ष हा असावा। त्याच्यामध्ये मिलेट महोत्सव हा पणन मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात येतोय आणि जे आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना बाजार उपलब्ध व्हावे म्हणून पणन मंडळाच्या माध्यमातून मुंबईमध्ये सारी व्यवस्था उभी करण्यात आली। राहण्याची सुद्धा व्यवस्था ही आमच्या पणन मंडळाच्या माध्यमातून करून एकीकडे आपला शेतकरी आपला माल घेऊन थेट त्याला बाजार उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर प्रायमरी प्रोसेसिंग त्यांनी केलेली प्रक्रिया जी केली आहे, मग कोणी सुकवलेला चिकू असेल, आवळा असेल, अजून काय त्याच्यावरचे पदार्थ असतील, या सगळ्या पदार्थांना थेट बाजारपेठ मिळावी याच्यासाठी हा प्रयत्न केला। दुसरीकडे ग्राहकांना आपले जे नागरिक आहेत त्यांनासुद्धा आरोग्यदायी वस्तू तिथे आरोग्याच्या वस्तू मिळाव्या अशा ह्या पद्धतीने हा कार्यक्रम केला आहे। कारण आपण पाहतो की शहरामध्ये ओबेसिटी, डायबिटीज, BP मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा ही विन विन सिच्युएशन व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पणन मंडळाने शेतकऱ्यांना एक प्रकारची बाजारपेठ आणि त्याचबरोबर ग्राहकांना नवीन पदार्थ घेण्याची व्यवस्था असा एक कॉमन ग्राउंड साधल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम होतो आहे। त्याचं आज सगळ्यांच्या साक्षीने त्याचं लोकार्पण झालं आणि 2 दिवस आता हा कार्यक्रम चालणार आहे। याच्या माध्यमातून अनेक लोक याचा फायदा घेऊ शकणार आहे। मी महाराष्ट्र पणन बोर्डाचं मनापासून अभिनंदन करतो की एक चांगला विचार त्यांनी हा केलेला आणि त्याच्यामध्ये यश त्यांना मिळेल हे 100% मला खात्री आहे। महाराष्ट्र पणन मंडळाच्या माध्यमातून जो मिलेट महोत्सव ठेवलेला आहे याच्या माध्यमातून अधिक ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आरोग्य आपलं सुदृढ करावं असं मी आवाहन करतो। या बोरिवलीमध्ये अत्यंत सुंदर असा कार्यक्रम पणन मंडळाने ठेवला आहे, तर अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला तर आरोग्याचा फायदा होऊ शकेल।